नमस्कार. आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कच्च्या केळीचे चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. कच्च्या केळीचे चिप्स घरच्या घरी बनवणं फार सोपे आहे. चला तर मग बघूया आपण कसे करायचे ते. सर्वप्रथम आपण केळी कशी कापायची ते बघूया, कारण कच्ची केळी पण कापणं थोडंसं अवघड असतं. कच्ची केळी लवकर कापल्या जात नाही आणि तिचे साल पण लवकर निघत नाही. अगोदर आपण केळीचे साल काढून घेऊया. अगोदर काय करायचं, केळीच्या बाजूना दोन्हीकडून दोन काप काढून घ्यायचे आणि नंतर थोडीशी अशी मध्ये एक काप द्यायचा आणि नंतर त्याची साल काढायची, म्हणजे थोडीशी लवकर निघतात. कच्ची केळी थोडी कडक असते त्याच्यामुळे त्याची साल लवकर निघत नाही. थोडे हळूवारपणे काढावं लागतं. मी सगळ्या केळीचे साल काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण चिप्स तयार करायला घेऊया. केळी सोलून झाली आहे. सगळे मी केळी एकदम सोलून ठेवली आणि मी गॅसवर कढई पण ठेवली, तेल तापायला ठेवले. तेल आपल्याला एकदम कडकडीत तापवायचं आहे. कडकडीत तेलात चिप्स तळावं लागते कच्चे केळीचे, त्याच्यामुळे ते एकदम छान कडक आणि क्रिस्पी होतात. आपण थोडंसं तेल तापून देऊया. आता आपलं तेल छान कडकडीत तापलेलं आहे. आपल्याला आता चिप्स करायला घ्यायचे. मी बटाटे ज्याचे आपण बटाट्याने चिप्स करतो का, ती किसणी मी घेतली आणि आपल्याला डायरेक्ट तेलातच आपले चिप्स टाकायचे आहे. जर आपण खाली चिप्स करून जर तेलात टाकले तर ते चिकटतात, म्हणून आपल्याला डायरेक्ट तेलातच चिप्स करायचे आहे. आपले हे चिप्स तयार झालेत. आपल्याला 3 ते 4 मिनटं लागले आणि एकदम मस्त गोल्डन ब्राऊन झालेत, बघू शकता आपण. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर मी हे सगळे चिप्स आता तळून घेते आणि आपण नंतर बघूया याच्यात कोणते कोणते मसाले वापरायचे ते टेस्ट येण्यासाठी. आपले सगळे चिप्स तयार झालेत, बघू शकता एकदम छान क्रिस्पी झालेत. आता आपण याच्यावर मसाले टाकू. मी याच्यात काळं मीठ टाकते आणि थोडंसं लाल तिखट टाकते. थोडासा आपण याच्यावर चाट मसाला पण टाकूया. थोडासा चाट मसाला पण टाकला आणि थोडा मॅगी मसाला. आपल्या आवडीनुसार कोणतेही मसाले आपण याच्यात टाकू शकता. तुम्हाला अजून एखादा मसाला आवडीचा असेल तर तो पण तुम्ही याच्यात टाकू शकता. आता सगळं मिक्स करून घेऊ आणि थोडंसं काळं मीठ पण मी याच्यात टाकते. थोडंसं काळं मीठ पण मी टाकले. तयार आहे टेस्टी आणि क्रिस्पी केळीचे चिप्स. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.